नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या आपल्या चॅलेंजमधला आजचा हा आपला 29वा एपिसोड आहे. आणि आजचं आपलं रायटिंग हे प्रश्नांच्या मुळावर घाव घालणाऱ्या प्रबोधनाबद्दल असणार आहे. तसं बघायला गेलं तर आज अनेक सामाजिक समस्या आपलं तोंडवर काढतायत. तुम्ही आरक्षणाच्या मागणीचे मोर्चे घ्या, तुम्ही शेतकऱ्यांचे आंदोलन घ्या, तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या घ्या किंवा वाढती गुन्हेगारी घ्या. या प्रश्नांच्या जर तुम्ही मुळाला गेला तर तिथं गरिबी वास्तव्यास आहे. ज्या प्रश्नांचं मूळ हे कुठं ना कुठं लोकांच्या गरिबीमध्ये लपलेलं आहे. मग असा प्रश्न निर्माण होतो की ह्या वरवरच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, पण मूळच्या गरिबीच्या मुद्द्याला हात घालून ही गरिबी दूर करावी असं का कोणाला वाटत नाही? त्याचं एक कारण सुद्धा आहे की ज्यावेळेस एखादा गरीब वस्तीत राहणारा मुलगा हा काम करून शिकून मोठा होतो, श्रीमंत बनतो, त्यावेळेस श्रीमंत झाल्यानंतर तो पहिलं काम काय करतो तर तो त्या वस्तीपासून लांब घर बांधतो. म्हणजे गरीब ज्यावेळेस श्रीमंत होतो त्यावेळेस तो फक्त गरिबीपासून लांब जात नाही, तर तो गरिबांपासून पण लांब राहतो. याचाच अर्थ ज्यांनी स्वतःची परिस्थिती बदलली आहे अशा लोकांना सामाजिक भान तितकंच राहिलेलं नसतं. त्याला अपवाद निश्चित स्वरूपानं, पण अपवाद हे उदाहरण ठरू शकत नाही. तसं बघायला गेलं तर असाच एक प्रसंग इतिहासामध्ये घडला होता. फार मोठं दुष्काळाचं सावट आलं होतं, पण काही लोक अशी सुद्धा असतात ज्यांना वैयक्तिक ऐश्वर्यापेक्षा सामाजिक भान फार महत्वाचं वाटतं. संत तुकोबाराय हे त्यातलेच एक व्यक्ती होते. त्या काळात फार मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळेस तुकोबारायांची परिस्थिती जर आपण बघितली तर ते फार ऐश्वर्य संपन्न कुटुंबातले सदस्य होते. ते स्वतः व्यवहार कुशल होते, पण हे लोकांचे दुष्काळातले हाल बघून पहिल्यांदा तर त्यांनी सगळी धान्याची कोठारं ही लोकांच्यात अक्षरशः उधळून दिली. त्यानंतर काही महिन्यांनी ती पूर्णशी झाली. मग त्याने तारण घेतलेलं सोनं हे त्या गरिबांच्यात वाटून टाकलं. त्यानंतर तेही पुरलं नाही. मग त्यांनी एक निर्णय घेतला आणि जी काही कर्जखतं स्वतःकडे होती, जी गरिबांची त्यांच्याकडे होती, ती सगळीच्या सगळी कर्जखतं त्यांनी इंद्रायणीत बुडवली. तरी सुद्धा कुणाला देऊन त्यांची गरिबी कमी होणार नाही हे त्यांनी ओळखलं असावं. जसं मी तुम्हाला म्हणलं की सगळ्या सामाजिक समस्यांचं कारण हे गरिबीत आहे, त्याच्याही पुढे जाऊन तुकोबारायांनी कदाचित त्याचा अभ्यास केला असावा. या गरिबीच्या मुळाशी जर आपण गेलो तर तिथं आपल्याला अज्ञान सापडेल. त्यामुळे जर आपल्याला खरंच गरिबी दूर करायची असेल, लोकांचा सामाजिक स्तर त्यांचा दर्जा उंचावायचा असेल, तर त्या लोकांना ज्ञान दिलं पाहिजे. आणि जर ते द्यायचं असेल तर ते आधी स्वतः घेतलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी संत कबीर वाचले, संत नामदेव वाचले, संत ज्ञानेश्वर वाचले, वेदांचा अभ्यास केला आणि त्यातनं त्याने जे काही सामाजिक परिवर्तन केलं, प्रबोधन केलं, त्यांनी अक्षरशः 1000 वर्षापासून चालत आलेला अंधकार दूर केला आणि येणाऱ्या शेकडो पिढ्यांना त्यांनी प्रबोधनातून प्रेरित केलं. पण हे होत असताना, त्यांचं प्रबोधन होत असताना त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. दुष्काळामध्ये तर इतक्या ऐश्वर्य संपन्न कुटुंबाला 2 वेळची खायची वांदे झाली. मी एकदा असंच लिहिलं होतं की अंधारात असणाऱ्या माणसाला हे कळावं लागेल, त्याचा अंधार दूर करायसाठी त्यालाच जळावं लागेल. प्रकाश सुद्धा अंधार संपण्याची वाट बघत नाही, प्रकाश सुद्धा काळोख संपण्याची वाट बघत नाही, तर प्रकाश स्वतः येऊन काळोख संपवतो. सूर्यानं जर पहाट उजाडायची वाट बघितली तर कदाचित कधीच सूर्योदय होणार नाही. किंबहुना या मुळावर घाव घालणाऱ्या गोष्टीविषयी मी एकदा असं लिहिलं होतं की रात किड्यांची युती करून सैतानांनी पहाट अडवून धरली. अंधाराचा फायदा घेऊन असुर नाच करू लागले आणि मग जागा झाला सूर्य आणि त्याने रात्रच संपवून टाकली.